हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण इयत्ता 7वी मराठी विषय मराठी आणि कोळीण 4 भाग 16वा धडा पाठ 16वा कोळीण याच्यावरचे मी सर्व वाक्प्रचार लिहून आणले. त्यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग केलेला आहे आणि वाक्यात उपयोगसुद्धा त्या पाठातीलच वाक्य घेऊन केलीत, कारण त्याच्यामुळे तुमचा अभ्यासही होऊन जाईल. परीक्षेचा सराव पण होईल. कुठचाही प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा, कारणे लिहा, आली तरीसुद्धा ते तुम्ही लिहू शकता. चला मग आपण सुरुवात करूया. बघा, दिसत नसेल तर मी बोलते त्याच्याकडे लक्ष द्या. निरीक्षण करणे, लक्षपूर्वक पाहणे. लेखक डोंगरावरच्या जमिनीचं निरीक्षण करू लागले. सुगावा लागणे, निश्चित माहीत पडणे. लेखकांना कोळिणीच्या घरट्याचा सुगावा लागला. आश्चर्य वाटणे, नवल वाटणे. कोळिणीने चाकूचे टोक घट्ट पकडून ठेवले याचे लेखकाला आश्चर्य वाटले. कार्यरत असणे, काम करत असणे. कोळीण रात्रीच्या वेळी कार्यरत असते. प्रकाशमान होणे, उजळून येणे. चंद्राच्या प्रकाशाने राशीचे ढग प्रकाशमान झाले होते. गुंग होणे, मग्न होणे. लेखक आपल्या पायाजवळच्या त्या छोट्याशा जगात गुंग झाले होते. विसर पडणे, काहीही न जाणवणे, विसरून जाणे. लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला होता. स्तब्ध बसणे, शांत बसणे किंवा स्थिर बसणे. लेखक कोळिणीच्या बंद दाराकडे पाहत स्तब्ध बसले होते. जाणीव होणे, माहीत पडणे, कळून येणे. घरट्यामधील कोळिणीला लेखकाच्या अस्तित्वाची जाणीव होती. लेखकांच्या अस्तित्वाची जाणीव होती. सराव होणे, सवय होणे. लेखकांना वाटले की थोड्या वेळाने त्यांच्या तिथे असण्याचा कोळिणीला सराव होईल. गारठून जाणे, थंडगार वाटणे, गारवा येणे. पावसाच्या शिडकाव्यामुळे ओल्या झालेल्या दगडावर बसून लेखक गारठून गेले होते. वाक्यात मात्र वाक्प्रचाराचा उपयोग करायचा. वाक्य तुम्ही कोणतंही लिहा तुमच्या मनाने, पण वाक्यात उपयोग मात्र वाक्प्रचाराचा यायला पाहिजे, अर्थाचा नाही. भास होणे, आजूबाजूला काहीतरी असल्यासारखे वाटणे. कोळिणीच्या घराच्या हालचालीचा भास झाला असावा असे लेखकांना वाटले. कोळिणीच्या घराच्या हालचालीचा भास झाला असावा असे लेखकांना वाटले. दबा धरणे, शत्रूला पकडण्यासाठी सावधगिरीने त्याची वाट पाहणे. कोळीण दाराजवळ दबा धरून बसली होती. प्रतीक्षा करणे, वाट पाहणे. कोळीण घरट्याच्या दाराजवळ बसून सावध जवळ येण्याची प्रतीक्षा करत होती. सापळा तयार करणे, शत्रूला पकडण्यासाठी काहीतरी युक्ती आखणे. सावजाला पकडण्यासाठी कोळिणीचा सापळा तयार होता. झडप घालणे, उडी मारून पकडणे. सावज घरट्याच्या दाराजवळ आले की मगच दार उघडून पटकन कोळीण त्याच्यावर झडप घालते. पारखा होणे, वंचित होणे किंवा नष्ट होणे. कोळीण आपले घरटे सोडून पूर्णपणे बाहेर आली तर तिच्या घराचा उंबरठा तिला पारखा होतो. असहाय होणे, काही करू न शकणे, नाईलाज होणे. कोळीण जर घरट्याच्या बाहेर राहिली तर तिची असहाय होऊन पारत होऊ शकते. निसटून जाणे, हातातून सुटून जाणे. कोळिणीने आपल्या केसाळ हाताच्या पंजाने सावजाला घट्ट आवळले नाही तर सावज निसटून जाते. गिरकी घेणे, गोल गोल फिरून तिथेच राहणे. राखी पाठ असलेले पावट्या एवढे सोबत काहीतरी शोधत फांदीवर गिरकी घेत होते. उत्कंठा वाढणे,
उत्सुकता वाढणे, अधीरता वाढणे किंवा आतुर होणे. जसजसं सोबक कोळिनीच्या सापळ्याजवळ जात होतं तसतशी लेखकाची त्याला पाहण्याची उत्कंठा वाढली होती. कंपित होणे, थोडेसे हालणे. कोळिनीने हालचाल केल्याबरोबर तिच्या घरट्याचे दार कंपित झाले. चाहूल लागणे, कोणीतरी असल्याचा अंदाजा येणे. कोळिनीला सोबक आल्याची चाहूल लागली होती. अस्वस्थ होणे, बेचैन होणे. सोबकला पकडण्यासाठी कोळीन अस्वस्थ झाली होती. टक लावून पाहणे, पूर्ण लक्ष देऊन पाहणे, एकाच ठिकाणी पाहणे. दारापलीकडच्या काळ्या पोकळीकडे लेखक टक लावून पाहत होते. सहानुभूती वाटणे, दया येणे, काळजी वाटणे. बघा, लक्ष द्या. मृत्यूच्या दारात जाणाऱ्या सोबकाबद्दल लेखकांना सहानुभूती वाटत होती. तटस्थ राहणे, स्तब्ध राहणे. अजागळ सोबकाची दया येत असूनही लेखक तटस्थ राहिले. लक्ष वेधणे, आकर्षण वाटणे. सोबकाच्या मृत्यूच्या त्या भयानक दृश्याने लेखकांचे लक्ष वेधले होते. जाणीव होणे, खात्री असणे, माहीत असणे. सावध जवळ आल्याची कोळिनीला जाणीव होती. अस्वस्थ होणे, बेचैन होणे. आपल्या अस्तित्वामुळे कोळीन अस्वस्थ झाली असावी असे लेखकांना वाटले, किंवा लेखकांच्या अस्तित्वामुळे कोळीन अस्वस्थ झाली होती. एवढं लिहिलं तरी चालेल. पण कोळीन अस्वस्थ का झाली होती? तर लेखकांच्या अस्तित्वामुळे कोळीन अस्वस्थ झाली असावी असे लेखकांना वाटले. एक मिनिट. आपल्या अस्तित्वामुळे कोळीन अस्वस्थ झाली असावी असे लेखकांना वाटले. कोळीन अस्वस्थ झाली असावी असे लेखकांना का वाटले असा जर प्रश्न आला तर आपल्या माझ्या लक्षात येत नाही आहे. आपल्या अस्तित्वामुळे कोळीन अस्वस्थ झाली असावी असे लेखकांना वाटले. कोळीन अस्वस्थ झाली असावी असे लेखकांना का वाटले? आपल्या अस्तित्वामुळे कोळीन अस्वस्थ झाली असावी असे लेखकांना वाटले. असं एका वाक्यात जर प्रश्न आला तर. नाहीतर अस्वस्थ होणे, बेचैन होणे, कोळीन अस्वस्थ झाली होती. लेखकांच्या अस्तित्वामुळे कोळीन अस्वस्थ झाली होती. दृष्टी आड होणे, नजरेसमोरून नाहीसे होणे. कोळीन सावजाला पकडून दृष्टी आड झाली. आश्चर्यचकित होणे, नवल वाटणे. कोळिनीच्या अकस्मात दिसण्याने लेखक आश्चर्यचकित झाले होते. विसर पडणे, विसरून जाणे, आठवण नसणे. कोळीन सावजाला पकडत असतानाचे दृश्य पाहत असल्यामुळे लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला होता. सवय लागणे, सराव होणे, अंगवळणी पडणे. कोळिनीला आपले भक्ष्य उजेडात घेण्याची सवय लागावी म्हणून लेखक प्रयत्न करीत होते. कोळिनीला आपले भक्ष्य उजेडात घेण्याची सवय लागली होती असं लिहिलं तरी चालेल. प्रभावित होणे, प्रसन्न होणे. कीटकांच्या जगातही माणसाप्रमाणेच प्रकृतीतही बदल होत असल्याचे पाहून लेखक प्रभावित झाले होते. कीटकांच्या जगातही माणसाप्रमाणेच
प्रकृतीतही बदल होत असल्याचे पाहून लेखक प्रभावित झाले होते. लेखक प्रभावित का झाले होते? तर हे उत्तर. कोंडून घेणे, बंद करून घेणे. डझनभर कोळींपैकी काही कोळींनी स्वतःला कोंडून घेतले होते. लेखकांनी किती घरटे आणलेले? डझनभर म्हणजे 12. समाधी घेणे, बाहेरच्या जगाशी असलेले नाते तोडणे किंवा विसरणे. कोळींनी जाळी विणून आपल्या घरट्याची दारे बंद करून समाधी घेतली होती. त्याग करणे, सर्व काही सोडून देणे. एका कोळीने आपल्या घरट्याचा त्याग केला होता. जमवून घेणे, जुळवून घेणे असेल त्या परिस्थितीला सामोरे जाणे. डझनभर कोळींपैकी फक्त एका कोळीने लेखकांच्या आवश्यकतेप्रमाणे जमवून घेतले होते. डझनभर कोळींपैकी फक्त एकाच कोळीने लेखकांच्या आवश्यकतेप्रमाणे जमवून घेतले होते. फक्त एका. पुनरावृत्ती करणे, एखादी कृती पुन्हा पुन्हा करणे किंवा परत परत करणे. तारखेला म्हणजेच कोळीनीला लेखकांनी डोंगरात पाहिलेल्या दृश्याची पुनरावृत्ती करून दाखविली. दृश्य टिपणे, छायाचित्र घेणे, फोटो काढणे. कोळीण म्हणजेच तारका सावज पकडून छिद्रात नेत असते वेळचे किंवा असतानाचे लेखकांना आपल्या कॅमेऱ्यात दृश्य टिपायचे होते. तिचे पुन्हा नाही येणार. कॅमेऱ्यात दृश्य टिपायचे होते. कोळीण म्हणजेच सावज, एक काहीतरी लिहिलं तरी चालेल. कोळीण म्हणजे तारका, त्यांची नटी त्या लेखकांची. कोळीण सावज पकडून छिद्रात नेत असतानाचे लेखकांना आपल्या कॅमेऱ्यात दृश्य टिपायचे होते. असते वेळचे लिहिलं तरी चालतं. निवड करणे, अनेकांपैकी एखाद्याला निश्चित करणे. कोळीण आणि सावज यांच्यात बराच वेळ चालणाऱ्या झटापटीचे चित्रण करता येईल म्हणून सहज दारातून न जाणाऱ्या कीटकाची निवड करण्याचे लेखकांनी ठरविले. बघा, कोळीण आणि सावज यांच्यात बराच वेळ चालणाऱ्या झटापटीचे चित्रण करता यावे म्हणून सहज दारातून न जाणाऱ्या कीटकाची निवड करण्याचे लेखकांनी ठरविले होते. एक डझन नाही, ते मोठ्या कीटकाची निवड केली असं लिहिलं तरी चालेल. तुम्ही कोणतंही लिहा, किती छोटं करून लिहिलं तरी चालेल, पण हे प्रश्नाचं उत्तर पण लिहायला यावं आणि समजायला पाहिजे, धडा समजायला पाहिजे म्हणून मी मोठी मोठी वाक्य लिहिलेली आहेत. म्हणजे म्हणजे अर्थ कसा समाविष्ट होईल छोट्याशा वाक्यात ते बघून मी ते केलेलं आहे. काय आहे? कोळीण आणि सावज यांच्यात बराच वेळ चालणाऱ्या झटापटीचे चित्रण करता येईल म्हणून सहज दारातून न जाणाऱ्या कीटकाची निवड करण्याचे लेखकांनी ठरविले. म्हणजे मोठं कीटक असलं तर ते जाळ्यातून जाणार नाही पटकन, आणि मग त्याचं ते चित्रण म्हणजे फोटो काढता येतील लेखकांना, म्हणून त्यांनी ती मोठ्या कीटकाची निवड केलेली. रस नसणे, आवड नसणे. कोळीणीला भुकेपुरतेच अन्न हवे होते, त्यामुळे तिला मोठा कीटक पकडण्यात रस नसावा असा लेखकांचा तर्क होता. बघा, तर्क असणे असं जरी असलं लेखकांचा तर्क काय होता, तर कोळीणीला पोटापुरतेच किंवा भुकेपुरतेच अन्न हवे असावे म्हणून, त्यामुळे तिला मोठा कीटक पकडण्यात रस नसावा असा लेखकांचा तर्क होता. तर्क नसणे म्हणजे आवड नसणे, रस नसणे म्हणजे आवड नसणे. तिला
कोणाला कोळी नेला ह्याच्यात रस नसावा मोठे किडे पकडण्यात असं त्यांना वाटत होतं. विल्हेवाट लावणे, नष्ट करणे, सोक्षमोक्ष लावणे किंवा निकाल लावणे. कोळीन सोबकचा जसा निकाल लावत असे त्याप्रमाणे शतपादाची तिने विल्हेवाट लावली. कोळीनीने शतपादाची विल्हेवाट लावली लिहिलं तरी चालेल. आणि निकाल लावणे म्हणून जर आला वाक्प्रचार तर कोळीनीने सोबकाचा निकाल लावला एवढं लिहिलं तरी चालेल वाक्य. स्वीकार करणे, एखादी वस्तू मनापासून घेणे. लेखक कोळीनीला अतिशय काळजीपूर्वक शिकवीत असल्यामुळे ती प्रत्येक आठवड्यात मोठ्या आकाराच्या शतपादाचा स्वीकार करीत असे. जमिनीला खिळून राहणे, जमिनीला चिकटून राहणे. शतपादाला 100 पाय असले तरी त्यातील 50 पाय जमिनीला खिळून राहायचे. संधी साधणे, डाव साधणे. शतपादाचे 100 पाय हवेत वळवळत असताना कोळीनीने संधी साधली आणि शतपादाला तिने विळखा घातला आणि त्याला घेऊन ती छिद्रात नाहीशी झाली. 3 वाक्प्रचार याच्यात येतात बघा. शतपादाचे 100 पाय हवेत वळवळत असताना कोळीनीने संधी साधली. संधी साधली बघा. इथे पूर्णविराम देऊन हे पूर्ण करू शकता. मी मोठं केलं वाक्य. आणि दुसरं वाक्य म्हणजे विळखा घालणे असलं तर शतपादाला कोळीनीने विळखा घातला किंवा कोळीनीने शतपादाला विळखा घातला. आणि नाहीसे होणे असं असलं तर शतपादाला पकडून कोळीन छिद्रात नाहीशी झाली किंवा नाहीशी झाली. शतपादाला पकडून कोळीन नाहीशी झाली असं लिहिलं तरी चालेल. इथे धडा पूर्ण आपला झालेला आहे. समजलं नसेल तर पुन्हा बघा, धडा समजेल. प्रश्नांची उत्तरं, कारणे लिहा. याला पण हे उपयोगाला पडणार आहे. व्यवस्थित मुद्दे सगळे केलात तरी तुमच्या धड्याची तयारी झाली. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.